नमस्कार. माझ्या सर्व श्रोत्यांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे, श्रीरात्र ज्योतिष कार्यालयातून आज आपले संवाद साधत आहे. संवाद साधताना आपण बघणार आहोत आजचं दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, शुभांक, शुभरंगासह आज ज्योतिषशास्त्रीय कोणकोणत्या घटना घडणार आहेत त्याही बघणार आहोत. त्याचबरोबर आपण बघणार आहोत मुहूर्त, आजचे शुभ अशुभ मुहूर्त, आणि त्याचबरोबर आपण एक कर्जमुक्तीसाठी सुंदर असा महाउपाय बघणार आहोत. ज्यांच्यावर कर्ज आहे ते निश्चितच शेवटपर्यंत थांबा. त्यांच्या कर्जमुक्तीचा उत्तम असा उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत. तर व्हिडिओची सुरुवात करताना आपण दैनिक पंचांग बघूया. आजचं दैनिक पंचांग काय आहे? श्री शालिवाहन शक 1948, विक्रम संवत 2082-83, पराभव नाम संवत्सर, उत्तरायण चालू असून आत्ता वसंत ऋतू चालू आहे. त्याचबरोबर चैत्र शुक्ल पक्ष हा चालू आहे. आजची इंग्रजी दिनांक 31 मार्च 2026 असून आजची तिथी चैत्र शुक्ल त्रयोदशी ही संध्याकाळी 5:49 पर्यंत. त्यानंतर चतुर्दशी सुरुवात होत आहे. पण आज भौम प्रदोष व्रत देखील आज आहे. आजचं नक्षत्र शुक्राचं पूर्वा फाल्गुनी हे आहे, जे 15:21 पर्यंत आहे. त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे, जे रवीचं नक्षत्र आहे. आजचा वार मंगळवार, जो आपण हनुमानजीचा किंवा मंगळ ग्रहाचा दिवस असं म्हणतो. आजचा योग गंड, तर आजचं करण तैतील दिवाकरण, तर रात्रोकरण घर हे आहे. आजचा सूर्योदय सकाळी 6:35, तर सूर्यास्त संध्याकाळी 6:51 पर्यंत आहे. आजचा चंद्र सिंह राशीमध्ये 21:33 पर्यंत, त्यानंतर तो कन्या राशीमध्ये प्रवेश करीत आहे. आजचा रवी मीन राशीत असून आजचा दिनविशेष म्हणाल तर आज महावीर जयंती आहे. तर आजच्या मुख्य ज्योतिषशास्त्रीय घटना दिवसाच्या काय आहेत? तर पहिले आहे भौम प्रदोष योग. मंगळवारी त्रयोदशी आल्याने हा योग जो आहे कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी रामबाण उपाय किंवा रामबाण दिवस म्हणून मानला जातो. चंद्र कन्या राशीत, चंद्राचे भ्रमण आज सकाळी आज संध्याकाळी 21:33 पर्यंत आहे. त्यानंतर तो कन्या राशीत प्रवेश करीत आहे. बुध राशीतील चंद्रामुळे तार्किक क्षमता आणि हिशोबी वृत्ती मध्ये आज वाढ होताना दिसेल. मंगळ चंद्र केंद्रयोग आज तयार होत आहे. मंगळ आणि चंद्राचा हा जो योग आहे आज कामामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण करणारा योग आहे. पण घाईघाईत निर्णय घेण्यापासून आज तुम्हाला तो वाचवणारा देखील आहे. तर बघूया आपण 12 राशींचं भविष्य. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर आज तुमचा शत्रूंवर विजय मिळवण्याचा दिवस आहे. तुमची जी धडाडी, चिकाटी, धाडसीपणा आहे, त्यामुळे तुम्ही आज शत्रूंवर निश्चित विजय प्राप्त कराल. कोर्टाच्या कामांमध्ये तुम्हाला यश देखील आज प्राप्त होऊ शकतो. कुठल्या प्रकारचं कोर्ट कचेरीचं काम चालू असेल त्यात तुम्ही यश प्राप्त कराल. काही जुन्या कर्जाचे हप्ते असतील तर ते फेडण्यात तुम्हाला आज यश हे निश्चित प्राप्त होणार आहे. तुमच्या आरोग्यामध्ये देखील सुधारणा होण्याचा आजचा दिवस आहे. आजचा शुभ अंक 9, तर शुभ रंग नारंगी म्हणजे ऑरेंज हा आहे तुमच्यासाठी. वृषभ राशीचा विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगतीचा दिवस आजचा आहे. संततीकडून तुम्हाला काही ना काहीतरी आनंदाची वार्ता, सुवार्ता किंवा बातमी आज तुम्हाला मिळणार आहे. मग ती आरोग्याच्या संदर्भात, ती शैक्षणिक संदर्भात असेल, काही कुठे जॉब लागला त्या संदर्भात असू शकते. तर नवीन गुंतवणुकीचा जर काही तुम्ही विचार करत असाल तर त्या विचाराला प्रारूप देण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे तुमच्या राशीला. तुमच्यासाठी शुभ अंक 7, तर शुभ रंग पांढरा हा आहे. मिथुन राशीचा विचार केला तर घरगुती वादावर आज पडदा पडण्याचा दिवस आहे. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी आजची जी काही चर्चा आहे ती आज तुमच्या घरामध्ये होऊ शकते. त्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तुमच्या वास्तूमध्ये होऊ शकतं, घरामध्ये होऊ शकतं. तर पुढचा विचार केला तर आईच्या आशीर्वादात तुमच्या राशीच्या लोकांना निश्चित लाभणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 5, तर शुभ रंग हिरवा आहे. त्याच पद्धतीने कर्क राशीचा विचार केला तर आज तुमच्या पराक्रमात वाढ होण्याचा दिवस आहे. आज तुमच्या अजून कुठल्या ना कुठल्या चांगल्या गोष्टीमध्ये एक पराक्रमयुक्त कार्य होणार आहे. रखडलेली कामे तुमच्या हिमतीवर आज तुम्ही पूर्ण कराल. त्याच पद्धतीने भावंडांचे जे काही सहकार्य आहे ते तुम्हाला आज तुमच्या कार्यामध्ये यश देण्यासाठी लाभणार आहे. तुमच्या हातून छोटे प्रवास देखील आज घडू शकतात. तर आज तुमच्यासाठी शुभ अंक 2, तर शुभ रंग मोती पांढरा हा आहे. सिंह राशीचा विचार केला तर आर्थिक बाजू आज तुमच्या भक्कम होणार आहे. आज चारही बाजूने तुम्हाला आर्थिक प्रबळ साह्य असं मिळणार आहे. तुमची जुनी येणी वसूल होण्याचा आजचा दिवस आहे. कुटुंबात आता आनंदाचे वातावरण आज राहणार आहे. आणि आज तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशी गोष्ट ती म्हणजे आज तुमच्या बोलण्याने तुम्ही लोकांची मने जिंकणार आहात. तर आज तुमच्यासाठी हा खूप सुंदर अशी गोष्ट तुमच्या आयुष्यात होणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 1, तर शुभ रंग सोनेरी हा आहे. त्याच पद्धतीने आपण विचार केला कन्या राशीचा, तर कन्या राशीला आज चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करीत असल्याने
सायंकाळ नंतर तुमचं मन हे प्रसन्न राहणार आहे. नवीन कपडे किंवा दागिन्यांची खरेदी करण्यासाठीचा आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुमच्या वैयक्तिक आत्मविश्वास वाढण्याचा आजचा दिवस आहे. तर आजच्या दिवशी जर तुम्हाला काही कार्य करायचं असेल अचाट असं, तर ते आत्मविश्वासपूर्वक तुम्ही आज त्याच्यामध्ये एंट्री करू शकता, ते कार्य पुढे पूर्ण करू शकता. तुमच्यासाठी शुभ अंक 6 आणि शुभ रंग पोपटी हा आहे. तूळ राशीचा विचार केला तर आज खर्चावर नियंत्रण ठेवणं हे तुमच्यासाठी, जसं की डायबेटीसवाल्यांनी साखर न खाणं, त्या पद्धतीने आजचा हा तुमच्यासाठी गोष्ट आहे की तुम्ही आज खर्चावर नियंत्रण ठेवा. क्रेडिट कार्ड कुठेतरी लपवून ठेवा आजच्या दिवशी तरी. दूरच्या प्रवासाची योग तुमच्या आज राशीला येत आहे. त्याचबरोबर कायदेशीर बाबींमध्ये आज तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज तुमच्या हातून काही ना काहीतरी दान धर्म करणे हे तुम्हाला हिताचं ठरणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 4, तो शुभ रंग आकाशी निळा हा आहे. त्याच पद्धतीने वृश्चिक राशीचा विचार केला तर उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्या राशीच्या लोकांना आज मिळणार आहे. कदाचित कुठल्या नवीन व्यवसायाची संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. कोणीतरी येऊन तुम्हाला विचारू शकतं की माझ्याबरोबर पार्टनरशिप करतो का, तर त्याला तुम्ही आजच्या दिवशी होकार देऊन कागदपत्रांची व्यवसायाची नीट अभ्यास करून छाननी करून जर केलं तर तुम्हाला तो फायदेशीरच ठरणार आहे. मित्रांकडून सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी मोठ्या प्रकारची मदत आज तुम्हाला मिळू शकते. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही आज जर भाग घेतला तर तुम्हाला तिथे सन्मान प्राप्त होऊ शकतो. तुमच्या काही जुन्या इच्छा असतील ज्या परिपूर्ण व्हायच्या राहिल्या असतील तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही त्यासाठी देखील आज सकाळपासून प्रयत्न केला, संध्याकाळपर्यंत तरी तुम्हाला ती गोष्ट आज जी तुमची इच्छा आहे ती परिपूर्ण झाल्याचं तुम्हाला जाणवेल. तर त्याच बाबतीने विचार केला तर तुमच्यासाठी शुभ अंक 9, तो शुभ रंग गडद लाल हा आहे. धनुराशीचा विचार केला तर नोकरीत बढती किंवा पगारवाढीचे संकेत तुमच्या राशीला मिळत आहे, तर त्याचा तुम्ही निश्चित फायदा घ्या. तर वरिष्ठांचे मार्गदर्शन तुम्हाला ह्या बाबतीमध्ये काही कार्य किंवा व्यवसायाच्या निमित्ताने ते मार्गदर्शन तुम्हाला अतिशय मोलाचं ठरणार आहे. सरकारी कामांमध्ये देखील तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. तुमच्यासाठी शुभ अंक 3, तो शुभ रंग पिवळा हा आहे. मकर राशीचा विचार केला तर आज भाग्याची तुम्हाला पूर्ण साथ लाभणार आहे. तुम्ही ज्या ज्या कामात हात घालाल त्या त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होण्याचा आजचा दिवस आहे. तर चांगल्या कामांना आज सुरुवात करा. चांगल्या कामांमध्ये तुम्ही आज हात टाका, तिथे तुम्हाला निश्चित यश प्राप्त होईल. तर परदेशाशी संबंधित काही कामं असतील, काही विजा इंटरव्ह्यू असतील, विजा असतील, कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या संदर्भातली काही कामं असतील, तर ती आज कामं परिपूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होण्याचा देखील आजचा दिवस आहे. धार्मिक यात्रेचे तुम्ही आज बेत आखाल तर ते परिपूर्ण होण्याचा देखील आजचा दिवस आहे. तर आजच्या दिवसाचा संपूर्णपणे तुम्ही आनंद घ्या आणि आजचा दिवस तुमचा चैतन्यमय जाऊ द्या. आज तुमच्यासाठी शुभ अंक 8, तो शुभ रंग जांभळा आहे. त्याच पद्धतीने कुंभ राशीचा विचार केला तर आज थोडेसे सावध राहा. अचानक उद्भवणाऱ्या खर्चाने तुमचं बजेट आज कोलमडू शकतं. तर त्या दृष्टिकोनातून विचार करून तो खर्च तुम्ही निश्चित करा, त्याने तुम्हाला फायदा होईल. आज वाहने देखील थोडीशी सावधगिरीने चालवा. खास करून कार ज्या असतात त्या थोड्या सावधगिरीने चालवणं आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे सावधगिरीने हळू चालवा आजच्या दिवस तरी. आरोग्याकडे मात्र कुठल्या पद्धतीचं दुर्लक्ष करू नका. कुठल्या पद्धतीचा त्रास तुम्हाला जाणवत असेल, होत असेल तर पहिले वैद्यकीय सल्ला तुम्ही त्या संदर्भात घ्या. तुमच्यासाठी शुभ अंक 5, तो शुभ रंग गडद निळा आहे. मीन राशीचा विचार केला तर जोडीदाराशी असलेले नाते आज अधिक घट्ट होणार आहे. तर तुमच्यामध्ये जी सुसंवाद आहे, तुमच्यामध्ये जी संवाद आहे ते आज खूप छान असं होणार आहे. त्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होत जाणार आहे. भागीदारीचे जे व्यवसाय आहे त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा जर काही करार तुमचा करायचा बाकी असेल तर तो एक मोठा करार करण्यासाठी आजचा दिवस तुमच्या राशीला अतिशय उत्तम असा आहे. आज तुमच्या राशीच्या लोकांचा जनसंपर्क देखील वाढणार आहे, जो तुम्हाला भविष्यासाठी किंवा भविष्य काळासाठी खूप फायदेशीर असा असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्साहाचा आणि मंगलमय असा आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 3, तर शुभ रंग गुलाबी हा आहे. आता आपण शुभ अशुभ काळाचा किंवा मुहूर्तांचा विचार करू तर आज शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते दुपारी 12:51 आहे. त्यानंतर अशुभ काळ राहू काळ म्हणा तो दुपारी 3:43 ते संध्याकाळी 5:15 आहे. तर शुभ मुहूर्त शुभ कर्म करावे आणि राहू काळ शुभ कर्म टाळावे. त्याचबरोबर जर विचार केला तर प्रदोष काळाचा, तर प्रदोष काळाची पूजा वेळ जी आहे ती संध्याकाळी 6:48 ते 9:05 आहे.
तर आज जो सगळे लोक थांबले की कर्जमुक्ती कशी होईल गुरुजी आमची, त्यासाठी आम्हाला काहीतरी महाउपाय द्या. तर तो महाउपाय आता कान देऊन नीट ऐका किंवा वही पेन घेऊन बसा आणि तो लिहून घ्या. आज भौम प्रदोष आहे. आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जो तुम्हाला मी प्रदोष काळ मागा सांगितला, त्या काळामध्ये महादेवाला मधाचा अभिषेक करा आणि ऋणमोचन मंगल स्तोत्राचं तुम्ही आज पठन करा. तसेच हनुमान मंदिरात जाऊन लाल फुल अर्पण करा. यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होईल आणि घरात सुख समृद्धी नांदेल. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. ह्या महाउपायाचा तुम्ही फायदा घ्या. लक्षात नसेल आले तर वारंवार तो ऐका. त्या पद्धतीने तुम्ही लिहून काढा आणि हा महाउपाय प्रदोषाच्या दिवशी निश्चित करा. त्याच पद्धतीने जर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीमध्ये आमच्याकडनं मार्गदर्शन हवं असेल, जसं की लग्न होत नाही, लग्नानंतर काही समस्या येत आहेत, त्याचबरोबर संतती संदर्भातल्या काही समस्या येत आहेत, बरेच वर्ष झाले लग्न होऊन संतती होत नाहीये, किंवा जी काही संतती झाली ती व्यंगात्मक होते किंवा ॲबॉर्शन जास्त होत आहेत, त्या संदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही नोकरी व्यवसायामध्ये काही बदल घडवण्याच्या मनस्थितीत असाल, तर त्याच पद्धतीने तुम्हाला काही व्यवसायामध्ये नफा होण्यापेक्षा नुकसान जास्त होतं आहे, तर त्या संदर्भात तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर तुम्ही काही नवीन वास्तू घेऊ इच्छितात, नवीन जी वास्तू घेतली त्यामध्ये काही तुम्हाला दिशाबदल आढळत आहेत आणि तुम्हाला काही समस्या जाणवत आहेत, त्याचबरोबर तुम्हाला काही नवीन प्लॉट घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, नवीन काही जागा घ्यायची, नवीन काही इंडस्ट्री टाकायची, कुठल्या पद्धतीची नवीन शाळा, कॉलेज, महाविद्यालय कुठल्या पद्धतीचं लेआउट तुम्हाला फायनल करायचं आहे, तर आम्हाला तुम्ही निश्चित संपर्क साधा. त्यावर आम्ही तुम्हाला निश्चित गायडन्स करू. न्यूमरोलॉजिकली आपण विचार केला तर मोबाईल नंबर असेल किंवा व्हेकल नंबर असेल, घराचा क्रमांक असेल, सेव्हिंग अकाउंट नंबर येतात, डिमॅट अकाउंट नंबर येतात, नेम करेक्शन येतं, नवीन व्यवसायाची नावं तयार करणं येतं. तर त्या संदर्भातले जे न्यूमरोलॉजिकल गायडन्स आहे तेही आम्ही तुम्हाला देतो. तर या कुठल्याही गायडन्स जर तुम्हाला हवा असेल तर आमचा जो खाली दिलेला जो क्रमांक आहे त्या क्रमांकावर श्री रात्री ज्योतिष कार्याला तुम्ही निश्चित संपर्क साधा. मी स्वतः ज्योतिष योगेश प्रभाकर म्हणजे तुम्हाला यावर परिपूर्ण असं मार्गदर्शन करेल. तसेच हा जो व्हिडिओ तुम्ही ज्या चॅनलवर बघत आहात किंवा ज्या पेजवर तुम्ही बघत आहात तिथे तो तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना हे महाउपाय समजतील आणि ते त्या पद्धतीने ते ऋणमुक्त होतील आणि कर्जमुक्त होतील आणि ते तुम्हालाच आशीर्वाद देतील की बरं झालं हा व्हिडिओ आमच्यापर्यंत तू पोहोचवला. तर याच पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला निश्चित सहकार्य करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.